तर स्थानिकचा मुद्दा आहे एक आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. कशी तयारी आपली सुरू आहे? हे बघा, महापालिकाची निवडणूक एवढं लवकर होणार नाही. 6 महिने कमीत कमी त्याला लागणार आहे. कारण कॉर्पोरेशन झाल्यानंतर आता त्या प्रभाग 2चा राहील का 4चा राहील हे महाराष्ट्र शासन डिसाईड करणार. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येत नाही की रिझर्वेशनचं काय आहे काय नाही, तोपर्यंत मला नाही वाटतं की म्हणजे पुढच्या येणाऱ्या दिवाळीपर्यंत हा इलेक्शन होईल. एवढा लवकर होणार नाही. तरी पण सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी आतापासून सुरू झाली आहे. कारण नगरपालिकेचं रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर आता पहिल्यांदाच महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. आता काय काही स्वयंभू महापौर झाले लोक आणि कोण बोलतं हे महापौर, असं नसतं. सुप्रीम कोर्टच्या रिझर्वेशन नंतर आपण बोलू शकतो की कोणाला सुटणार आहे. आता मी काही बोलू शकत नाही त्याबद्दल की त्यांची बुद्धी तेवढी म्हणून मी त्याच्यावर काही बोलणं उचित नाहीये. पण जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही तोपर्यंत त्याच्या महापौर कोण याच्यावर भाषा करणे योग्य नाही. एकीकडे शिवसेना म्हणते की शिवसेनेचाच महापौर होणार आहे, तर दुसरीकडे काल रावसाहेब दानवे यांनी सुद्धा कार्यकर्ता मेळाव्यात असं म्हटलं की भाजपचाच महापौर होणार आहे. तुमची काय भूमिका आहे? कसं पाहता या विधानाकडे? असं काही नसतं. जनता जे ठरवते ते महापौर होतात. आणि खासदारीच्या वेळी प्रसंग वेगळा होता, विधानसभाला वेगळा आहे. आणि स्थानिक जे मुद्दे असतात त्याच्यावर नगरपालिका किंवा महानगरपालिकेची निवडणूक असतात. आणि तेव्हा जनता ठरवणार आहे की कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं. आणि मला नाही वाटत की या दोघांनाही संधी भेटणार आहे. मग संधी कोणाला भेटेल? आम्हाला, कारण याच्या नगरपालिकेचा म्हणजे अनुभव आम्हालाच आहे. मी सांगतो की नगरपालिका या 4-5 लोकांना माहीत पडतं. मी स्पष्ट सांगतो. एक तर भास्कर आंबेकर यांना नगरपालिका काय 100% आहे माहिती आहे. दुसरा ते आपला मिट्टू शेठ दाळवारले त्यांना माहिती आहे. आणि रमेश धेडकर मी सांगतो की त्यांना माहिती आहे म्हणा नगरपालिका का महानगरपालिका असते. अशोक काय नाव त्याचं, अशोक पवार, त्याला माहिती आहे. आणि जे आमचे अनुभव नगरसेवक आहे, महावीर ढक्का असेल, रमेश असेल, श्रवण बुरेवाल असेल किंवा राजस्वामी असेल, अशोक भगत असेल, वाजिद खान असेल, आरिफ भाई असेल, या लोकांना माहिती आहे नगरपालिका काय. आणि मी स्वतः नगराध्यक्ष होतो, मला माहिती आहे नगरपालिका काय. आणि संगीता पण 5 वर्ष पब्लिकची नगराध्यक्ष, त्यांनाही माहिती आहे. बाकी दुसऱ्या लोकांना याचा एवढा माहितीच नाही. म्हणून ज्याला महानगरपालिकाचा कारभार करायचं किंवा ज्यांच्या हातात द्यायचं त्याला नगरपालिकाचा चांगला दीर्घ अनुभव पाहिजे. आता कोणी येऊन बसेल आणि कसंही चालवेल तसा म्हणजे चुकीची पद्धत होईल. आणि महानगरपालिका करून तर काही फायदा आहे नाही. आणि एखादा ज्याला काही कळत नाही त्याला जर महापौर बनवलं तर या शहराचा तर बट्टाच लागणार आहे. बरं, झेंडा कुणाचा फडकेल महापालिकेवर? झेंडा तर आमचाच फाडणार. आम्ही फडकणार कोणत्याही परिस्थितीत झेंडा. बरं, 2-3 दिवसानंतर ती नवीन वर्षाची सुरुवात आता होणार आहे. सरतं वर्ष आता संपत आलेलं आहे. गेल्या या चालू वर्षामध्ये काय कमावलं आणि काय गमावलं? हे बघा, मी तर काही कमवलं नाही, पण जालन्याच्या जनतेने काही गमवलं आहे. म्हणजे डेव्हलपमेंट जे होणार होते ते गमवलेलं आहे. जे विद्यापीठ येणार होतं ते गमवलेलं आहे. जे बाकी आम्ही जे सांगितलं होतं की आम्ही जे निवडून आल्यानंतर ते सर्व जनतेने गमविलं आहे. 5 वर्ष त्यांना वाट बघावं लागेल. बरं, तुमचा नवीन वर्षाचा संकल्प काय असणार आहे? माझा नवीन वर्षाचा संकल्प मी स्पष्ट सांगतो की आम्ही महानगरपालिकेची तयारी आमचा सर्वात अगोदर आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे आमच्याकडे आम्ही तयारी करतो. पण ते आता तुम्हाला या TV चॅनलवर समोर बोलणार नाही. पण तुम्हाला ते 4-5 महिन्यात त्याचा रिझल्ट दिसेल, चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसेल. तर नक्कीच हे होते काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल. नवीन वर्षात आमचं महापालिकेवरती आता संकल्प असणार आहे आणि महापालिकेवर आमचा झेंडा फडकणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.